नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल इस्टेट। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय गंगापूर रोड पाटील लॉन्स जवळ नाशिक या ठिकाणी 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट। संपूर्ण आपले 3 BHK फ्लॅट असणार आहे। G+4 चं स्ट्रक्चर आहे। फक्त या ठिकाणी 4 फ्लॅट असणार आहे, त्यापैकी शेवटचे फक्त 2 फ्लॅट शिल्लक आहे। आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे। हा जो तुम्ही रोड बघताय, या रोड पासून 250 मीटर अंतरावर गंगापूर रोड असणार आहे। सोमेश्वर मंदिर फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर असणार आहे। हा 12 मीटर रोड आहे आणि ही आहे आपला बिल्डिंग। तुम्ही याचं फ्रंट एलिव्हेशन बघू शकता, खूप सुंदर असं याचं फ्रंट एलिव्हेशन आहे। आज जे आपल्याकडे फ्लॅट्स उपलब्ध आहेत ते फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरवर आहे, तर तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे। हा एरिया असा आहे ज्या ठिकाणून नेचरचा म्हणजे तुम्हाला पुढे ओपन प्लॉट्स आहे, भविष्यात खूप डेव्हलप होणार आहे। सिटीच्या अगदी जवळ आणि नेचर पण आहे आजूबाजूला, खूप छान असं हे लोकेशन आहे। ही आहे त्याची आपली स्पेशियस अशी कार पार्किंग। या ठिकाणी तुम्हाला 2 कार पार्किंग भेटणार आहे। या ठिकाणी वॉटर स्टोरेज विषयी जर बोललं गेलं तर या ठिकाणी तुम्हाला खाली 8000 लिटरचा अंडरग्राउंड वॉटर टँक असणार आहे। तसंच वरती देखील तुम्हाला 8000 लिटरची ओव्हरहेड वॉटर टँक दिलेली आहे। म्हणजे टोटल या ठिकाणी 4 फ्लॅटसाठी तुम्हाला 16000 लिटरचा पाण्याचा साठा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे। खूप छान अशी ही पार्किंग असणार आहे। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर CCTV सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे। खरं तर अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाही, कारण फ्लॅट्स तर भरपूर भेटतील, पण 1 फ्लोअर 1 फ्लॅट तेही 2000 स्क्वेअर फीट प्लसचा फ्लॅट या तुमच्यासाठी मी घेऊन आलोय। तो खूप छान आहे। बऱ्याच जणांना बंगलो हवा असतो, पण तो बजेटमध्ये बसत नाही, पण बंगलो सारखा फील हा 1 फ्लोअर 1 फ्लॅटमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। कारण फ्लॅटच इतका प्रशस्त आहे, म्हणजे तुमची स्वतःची लॉबी होऊन जाते, तुमचा पूर्ण फ्लोअर हा तुमचाच असतो। सो खूप छान संधी आहे। पार्किंग मधून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लिफ्ट बघायला भेटते। लिफ्ट या ठिकाणी आपल्याला ट्रान्सपरंट ग्लासची लिफ्ट या ठिकाणी दिलेली आहे। तसंच वरती जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला स्टेअरकेस दिलेले आहे आणि पाठीमागच्या साईडला या ठिकाणी तुम्हाला सेपरेट इलेक्ट्रिक मीटर प्रत्येक फ्लॅटसाठी दिलेला आहे। बघूया आपण आता सेकंड फ्लोअर। 6 सीटर कॅपॅसिटी असलेली आपली ही लिफ्ट असणार आहे। तसंच कॉमन एरियाला या ठिकाणी आपल्याला सोलर सिस्टम बघायला भेटणार आहे। ही आहे आपली स्पेशियस अशी लॉबी। आता आपण आलेलो आहोत आपल्या सेकंड फ्लोअरवर। पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला हेवी क्वालिटीचा डोर, पूर्ण वुडन मध्ये आहे। तुम्ही याची थिकनेस चेक करू शकता, किती छान अशी याची थिकनेस आहे। युरोपिया कंपनीची या ठिकाणी आपल्याला लॉक्स दिलेले आहेत। छान मटेरियल वापरलेलं आहे। आणि सर्वात विशेष जे तुम्हाला सांगायचं होतं, ह्या ठिकाणी जर तुम्ही हिंजेस बघितल्या तर ह्या हेवी क्वालिटीच्या हिंजेस टाकल्या आहेत। म्हणजे जनरली मार्केटमध्ये 40 ते 50 रुपयाला पण हिंजेस भेटतात, आणि ह्या ठिकाणी बिल्डरांनी आपल्याला 400 रुपये किमतीच्या ह्या हिंजेसचा लावून दिलेल्या आहेत, ज्या ब्रास पासून तयार झालेल्या, ब्रास प्लस स्टेनलेस स्टीलच्या ह्या हिंजेस आहेत। तर एवढं छान काम केलेलं आहे, तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की पूर्ण तुमचं हे घर कशा पद्धतीने तयार केलेलं आहे। रेड ब्रिक्स मध्ये या ठिकाणी काम झालंय। हा आहे आपला स्पेशियस आणि लक्झरियस असा लिव्हिंग रूम हॉल विथ ब्युटिफुल POP फॉल सिलिंग। तसंच टाईल मध्ये या ठिकाणी RK दुबई ह्या कंपनीच्या टाईल्स लावलेल्या आहे। 2.5 बाय 5.5 फुटाची या ठिकाणी मॅट फिनिश मध्ये टाईल आहे। खूप छान लुक या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो। तसंच या ठिकाणी तुम्ही मोठ्या साईज मध्ये तुमचा सोफा अरेंज करू शकता। समोरच्या साईडला तुम्ही TV पॅनल तयार करू शकता, आणि TV साठी या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉइंट देखील काढून दिलेला आहे। तसंच लिव्हिंग रूम हॉलला अटॅच या ठिकाणी आपल्याला स्टँडिंग बाल्कनी बघायला भेटते। बाल्कनीमध्ये जात असताना या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजच्या विंडोज बघायला भेटतात। ह्या UPVC विंडोज आहे आणि हाय ग्रेडच्या विंडोज आहे, खूप स्ट्रॉंग आहेत। तसंच या साऊंड प्रूफ आणि नॉइज प्रूफ आहे। सो ही आहे आपली स्टेनलेस स्टीलची ग्रिलिंग विथ टफन ग्लास या बाल्कनीमध्ये आपल्याला बघायला भेटते। समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, पूर्ण प्लॉट आहे। भविष्यात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये ॲप्रिशिएशन खूप छान भेटणार आहे। आता आपण बघणार आहोत आपला किचन। हॉलमधून पुढे आल्यानंतर ह्या साईडला आपल्याला आपला हँड वॉश बेसिन बघायला भेटतो, आणि हा आहे आपला स्पेशियस असा किचन आणि डायनिंग एरिया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सहज तुम्ही 8 to 12 सीटर डायनिंग टेबल अरेंज करू शकता। एवढा मोठा हा डायनिंग स्पेस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो। L शेप मध्ये या ठिकाणी तुम्हाला किचन प्लॅटफॉर्म बघायला भेटतो, खूप छान आहे। हार्ट ऑफ द होम म्हणजेच किचन असतं। खूप छान स्पेस या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतो। आग्नेय कोपऱ्यात वास्तू कंप्लायंट आपलं होम आहे। आग्नेय कोपऱ्यात बरोबर या ठिकाणी किचनची दिशा येते। तसंच या ठिकाणी जे काही मटेरियल यूज झालंय हे जॅगवार कंपनीचं मटेरियल यूज झालेलं आहे प्लंबिंग मध्ये। खूप छान या ठिकाणी किचन आहे, आणि ह्या ठिकाणी तुम्ही आयलँड देखील तयार करू शकता। एक मॉडर्न किचन या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता। किचनलाच अटॅच या ठिकाणी आपल्याला ड्राय बाल्कनी बघायला भेटते, ज्यामध्ये तुम्ही तुमचं वॉशिंग मशीन प्लेस करू शकता।
या संपूर्ण फ्लॅटला हा एशियन पेंटचा कलर दिलेला आहे। तसंच किचनलाच लागून या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला फर्स्ट मास्टर बेडरूमला जात असताना या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो मोठ्या साईजमध्ये असा हा वॉशरूम। यामध्ये ज्या सॅनिटरी वेअर आहे आणि प्लंबिंग मटेरियल आहे हे सर्व जॅग्वार मटेरियलमध्ये झालेलं आहे। पूर्ण सिलिंग लेवलपर्यंत टाईल्स आहेत आणि हा आहे आपला स्पेशियस असा मास्टर बेडरूम। खाली साईज दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। तुमचा या ठिकाणी बेड अरेंज आणि वॉर्डरोब अरेंज करून देखील खूप छान तुम्हाला वॉकेबल स्पेस या ठिकाणी बघायला भेटणार आहे। आणि प्रत्येक फ्लॅटला या ठिकाणी तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन बघायला भेटणार आहे। हाय ग्रेड क्वालिटीच्या UPVC विंडोज आहे। तुम्ही याचे लॉक्स पण चेक करू शकता, वेगळ्या टाईपमध्ये युनिक टाईपमध्ये असे लॉक्स आहेत। सो खूप छान असे या ठिकाणी मटेरियल वापरलेलं आहे। तर चला बघूया आपण आपला सेकंड बेडरूम। फर्स्ट बेडरूम बघितल्यानंतर किचनलाच लागून या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आपला कॉमन वॉशरूम, ज्यामध्ये इंडियन फिटिंग सर्व दिलेले आहे। संपूर्ण सिलिंग लेवलपर्यंत टाईल्स लावून दिलेला आहेत आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम। खूप छान असा बेडरूम आहे। याला जवळपास 4 ते 5 फुटाची वाईड अशी बाल्कनी आपल्याला बघायला भेटते। या ठिकाणी तुम्ही चेअर्स टाकून रिलॅक्स करू शकता आणि समोरच्या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता। आणि आता आपण बघणार आहोत आपल्या 3 BHKचा लास्ट बेडरूम म्हणजेच थर्ड बेडरूम, जो की आपल्या लिव्हिंग रूमलाच अटॅच असणार आहे। सो आता आपण आलेलो आहोत आपल्या थर्ड बेडरूम मध्ये। खूप स्पेशियस असा हा बेडरूम आहे। याला देखील दोन्ही साईडनी क्रॉस व्हेंटिलेशन आहे। एक साईडला आहे आपली ही बाल्कनी, सेम दुसऱ्या बेडरूम सारखीच मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बाल्कनी बघायला भेटते। याला देखील स्टेनलेस स्टीलच्या ग्रिलिंग विथ टफन ग्लास दिलेला आहे। छान काम झालेलं आहे। आणि या ठिकाणी जे काही स्विचेस यूज झालेले आहे हे लेग्रंट कंपनीचे स्विचेस यूज झालेले आहे। चांगलं मटेरियल असतं, ड्युरेबल मटेरियल असतं, जास्त दिवस टिकतं। सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा आहे आपला अटॅच वॉशरूम थर्ड मास्टर बेडरूमचा। मला खात्री तुम्हाला हा फ्लॅट नक्की आवडला असेल आणि याची प्राइस जाणून घेण्यासाठी तुम्ही फार आतुर असाल। याची प्राइस जाणून घेण्यापूर्वी या ठिकाणचा जो सुपर बिल्टअप एरिया आहे हा 2136 स्क्वेअर फीटाचा आहे। याचा जो बिल्टअप एरिया आहे हा 1900 स्क्वेअर फीट प्लस 100 स्क्वेअर फीटाची या ठिकाणी पार्किंग ऍड करून हा 2000 स्क्वेअर फीटाचा तुमचा टोटल बिल्टअप एरिया असणार आहे। याचा जो कार्पेट एरिया हा 1354 स्क्वेअर फीटाचा आहे। फक्त शेवटचे 2 फ्लॅट बाकी आहे आणि याची जी किंमत आहे ही आहे 99 लाख रुपये, ऑल इन्क्लुसिव्ह, स्लाइटली निगोशिएबल। तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुमची साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर आजच बुक करा। तर अशी सुवर्ण संधी पुन्हा पुन्हा येत नसती, तर त्वरित करा। आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद।